संजय राऊत यांनी संवाद साधत विविध प्रसार माध्यमांसमोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं म्हणणं असे आहे की निवडणुका लागणार यांचे मुख्यमंत्री संकेत देतात। ते कोण आहेत संकेत देणारे? ते निवडणूक आयोगाने दिले पाहिजे की निवडणूक आयोगाला देखील खोकी दिले काय, असा सवाल त्यांनी केला आहे। जर वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे तर 4 राज्याच्या एकत्रित निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण त्यांनी महाराष्ट्र झारखंड दूर ठेवला, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करून सोरेन यांचा पक्ष फोडून हटवायचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्र सरकारची तिजोरी ही मतांसाठी रिकामी करायची आहे, असे त्यांचे म्हणणे आहे। त्याचबरोबर ते बोलले की काँग्रेस निवडून आणण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे। आम्ही आमचे रामटेक आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिले आहेत, मग त्यांनी रामटेकची जागा मागायला कशाला पाहिजे? ऐकूया ते अधिक काय बोलले। मुख्यमंत्री कोण संकेत देणार? हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे। निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदी। हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या, त्यांनी घेतल्या नाही। महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी। सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा पक्ष फोडून। महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची मतांसाठी, म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्याने पुढे ढकललेल्या। त्या बघू आता काय कसं। राऊत साहेब काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक, तर नेमका शहरात कोणत्या जागेवर काय शिवसेना आपली प्रयत्न करते? दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे इच्छुक आहे, तुम्ही नागपूर शहरात एक मागणार आहात, नेमकी कोणती? त्या मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे? आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिले, लक्षात घ्या। आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे। एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात, रामटेक। अमरावती आमची जागा होती, खरं म्हणजे ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या। अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे। नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका अधिक एक आम्ही जागा लढू। नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे। रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे। याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का, या संदर्भात चाचपणी सुरू है। सर, आपने कहा कि कुछ गड़बड़ी हो सकती है, इसलिए इलेक्शन एक साथ नहीं लिए जा रहे 4 स्टेट के। आपने देखा होगा कि झारखंड की जो खबरें आ रही है, अब देखिए वहां क्या हो रहा है, क्या होने जा रहा है। वहां हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है। उनकी सरकार एक मजबूत सरकार है, उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है वहां। आज ही मैंने खबर यहां ही पढ़ी है। इसलिए चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता यानी कोड ऑफ कंडक्ट लग जाता। महाराष्ट्र में भी जो लोग बैठे हैं ये त्रिकूट, उनको और टाइम मिलना चाहिए खेला करने के लिए, सरकारी तिजोरी खाली करने के लिए, इसलिए ये नहीं हो रहा है। आपने वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो तो आप 4 स्टेट के इलेक्शन एक साथ नहीं ले सकते हो ना।